हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खूप साऱ्या लोकांना MRTPच्या काही एका स्पेसिफिक सेक्शन्स मध्ये प्रॉब्लेम्स येतात आहे. सो आय हॅव मेनी मेसेजेस फॉर दी सम सेक्शन्स. सो मी काही काही सेक्शन्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल तुम्हाला थ्रू दिस चॅनल. सो अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. इवन यू कॅन कमेंट इन द कमेंट सेक्शन की अजून कोणता सेक्शन नंबर तुम्हाला एक्सप्लेन करून हवाय. So that in the next lecture I will try to explain that section. So there were the two queries related to section number 58 and section number 50. So we'll see that this two section की याच्यात काय सांगितलं आहे. MRTP ऍक्ट मध्ये सेक्शन नंबर 58 बघा. आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे 44 नंतर एव्हरी पर्सन हॅज टू टेक परमिशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दॅट लोकेशन. सो स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर त्या गोष्टीसाठी काय करायचं याची तरतूद सेक्शन नंबर 58 मध्ये दिलेली आहे. डेव्हलपमेंट अंडरटेकन ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. सपोज when any government intends to take the development of that area, the official in charge shall inform at least 30 days before अंडरटेकिंग दॅट डेव्हलपमेंट. सो तो काही डेव्हलपमेंट होतोय त्याच्या 30 दिवसा अगोदर that government has to be, that in charge officer has to be informed that we are doing this. ठीक आहे. ऑब्वियसली इट शुड बी इन कन्फॉर्मिटी विथ द डीपी अँड UDCPR थिंग्स. ठीक आहे. जर जर प्लॅनिंग अथॉरिटीला असं वाटलं की दे आर नॉट इन कन्फॉर्मिटी विथ द डीपी और UDCPR रूल्स, दे मे रेज द ऑब्जेक्शन. आता जो काही कन्सर्न डिपार्टमेंट आहे तो आयदर प्लॅनिंग अथॉरिटीला आन्सर देईल किंवा ते डिरेक्टली गव्हर्नमेंटला आन्सर देईल फॉर द सँक्शनिंग. दे कॅन सबमिट द प्रपोजल टू द डिरेक्टली टू द स्टेट गव्हर्नमेंट टू. जे काही गव्हर्नमेंटचं डिसिजन असेल दॅट इज द फायनल आणि ते एका वर्षासाठी व्हॅलिड असेल. एका वर्षाच्या आतमध्ये दॅट डिपार्टमेंट हॅज टू स्टार्ट द वर्क. पण तो टाइम लिमिट state government can extend that time limit which should not be more than 3 years. So for the extension सुद्धा त्या concerned department ला planning authority ला न apply करता state government ला apply करावं लागेल for extension. This can be the expected question. आता बघा, ऑलरेडी जे काही तुम्हाला परमिशन दिली आहे ती स्टेट गव्हर्नमेंटने दिली आहे. जे काही तुम्हाला एक्सटेन्शन मागितले ते स्टेट गव्हर्नमेंटने दिलंय. सो प्रोव्हिजन ऑफ 47 म्हणजे अपील वाला जो सेक्शन आहे दॅट इज नॉट गोइंग टू अप्लाय. कारण की ऑलरेडी यू आर टेकिंग एव्हरी परमिशन फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट ओनली. सो दिस इज ऑल्सो अ स्टार पॉइंट की 47 सेक्शन हा अप्लाय होत नाही स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा स्वतः डेव्हलपमेंट करत असते. कोणत्याही गव्हर्नमेंटच्या बिहाफ मध्ये जेव्हा डेव्हलपमेंट होत असते त्याच्यावर अपील होऊ शकणार नाही. कारण की ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट इज गोइंग टू गिव्ह यू अ सँक्शन, राईट. सो दिस इज वन मोर इम्पॉर्टंट सेक्शन. नेक्स्ट सेक्शन इज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, आता ड्राफ्ट फॉर्मॅट मध्ये आय हॅव अ डीपी इन द ड्राफ्ट फॉर्मॅट. आणि त्या केसमध्ये मला एखाद्या XYZ अथॉरिटीनी सांगितलं होतं की डीपी मध्ये आमच्यासाठी एवढी लँड हवी. सो लँड ठेवली आणि ड्राफ्ट फॉर्मॅट मध्ये आहे. आणि आता प्लॅनिंग अथॉरिटीला वाटत आहे की वी डू नॉट नीडेड एनी मोर. सो दॅट अप्रोप्रिएट अथॉरिटी विल रिक्वेस्ट प्लॅनिंग अथॉरिटी की बाबा ह्याचं डिलिटेशन करून टाका. वी डू नॉट नीड दिस लँड अँड प्लॅनिंग अथॉरिटी कॅन डिलीट सच लँड इफ इट इज इन अ ड्राफ्ट फॉर्मॅट. बघा, बाय रिक्वेस्ट ऑफ अप्रोप्रिएट अथॉरिटी. प्लॅनिंग अथॉरिटीची स्वमर्जीनं काहीच नाही करू शकणार. इफ अप्रोप्रिएट अथॉरिटी रिक्वेस्ट टू द प्लॅनिंग अथॉरिटी फॉर द डिलिटेशन, तर ते ड्राफ्ट डीपी मध्ये असेल तर ते प्लॅनिंग अथॉरिटी ते डिलीट करू शकतात. पण इफ इट इज इन अ फायनल डीपी, इफ इट इज इन अ फायनल सँक्शन डीपी, अप्रोप्रिएट अथॉरिटीला स्टेट गव्हर्नमेंटला सांगावं लागेल की प्लीज दिस डिलीट. जसं आपलं सेक्शन नंबर 17 आहे ऑन अ सिमिलर लाईन डिलिटेशन ऑफ साइट रिझर्व्ड आहे. आणि दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन्स दिस इयर्स. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस इज व्हेरी क्लिअरली.
की appropriate authority other than planning authority request करेल planning authority ला to reserve that site if it is in a draft DP format, then the planning authority can obviously बघा common sense लावूया आपण, ड्राफ्ट फॉर्मेट मध्ये आहे, प्लॅनिंग अथॉरिटीज बनवत आहे, तर आत्ताच्या आत्ता ते डिलीट करता येऊ शकतं प्लॅनिंग अथॉरिटीला. बट एकदा जर का ते फायनल झालं तर ते आता कधीही तुम्ही काहीही चेंजेस कराल तर यू नीड टू कन्सर्न टू द गव्हर्नमेंट, यू नो द सेक्शन नंबर 37. सो जर इफ इट इज इन अ फायनल स्टेट, that appropriate authority has to request to the government for the deletion of that site. एकदा जर का ते डिलीट झालं तर मग बाजूचा जो काही ऍडजॉइनिंग एरिया आहे त्याचं लँड यूज त्याला लागेल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. कोणीतरी मला रिक्वेस्ट केलं होतं फॉर सेक्शन नंबर 58 आणि 50. सो आय हॅव डिटेलली एक्सप्लेन दिस टू सेक्शन. इफ यू नीड मेनी मोर सेक्शन प्लीज कमेंट ऑन अ कमेंट बॉक्स की हा सेक्शन मॅम प्लीज एक्सप्लेन करा. आय विल ट्राय टू एक्सप्लेन इन इट इन अ बेटर वे. थँक यू. थँक्स अ लॉट.